मामी कोणी जर माणसं आले आणि त्यांनी जर विचारलं का चव्हाण साहेब कुठं राहते तर त्यांना म्हणा ते इथं राहत नाहीत, ते गावात राहतात असं सांगा. अहो जावाई मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिले हाकलून. मग मामी जेवण चालू आहे काय? हो हो जेवणच चालू आहे. बरं 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 बरं. काय नाही, चाललो होतो गावात. हो हो निघा निघा. तुला भाकरी किती करायच्या बाई? 2 अहो दीचा बाप तुम्हाला किती करायच्या भाकरी? माझं एक मध्ये भागतंय बाबा. ए शिव तुला किती भाकरी करायच्या बाबा? भाकरी तुला 2 करायच्या. मामी तुम्ही सगळ्याला भाकरी किती करायची विचारलंय आणि मलाच कमन नाही विचारलं. अहो जावाई तुम्हाला भाकरी करायची काय गरज आहे? तुम्ही चट उरलं सुरलं खातात. मामी तिकडं गोव्याला फिरायला गेलतो का मी, तुमचं लयच लोक नाव घेत होते, म्हणायचे सासू असा होता अशी, लय तुम्हाला नवाजला लोकांनी. अहो जावाई चांगल्या माणसाचं कुठं बी नाव निघत असतं, तुमचं का म्हणून नाही कुणी नाव घेतलं कुठं? मामी तुम्हाला बिशी लावायची का? बिशी चालू होणार आहे आता एक. हो हो लावायची. मग आजपासून चालू होणार आहे, द्या मग पैसे. अहो जावाई किती हाय भरणार? त्याचं चालक कोण आहे? भरणं 20,000 आहे आणि चालक मीच आहे, चव्हाण साहेब. बाय 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 मला नको बाबा, मग तुम्ही चालक म्हणजे नकोच. चला मामी येतो. थांबा थांबा जावाई जेवण करून जा. कशाला उगाच तकलीफ घेतली हो मामी, बाहेर नसतो जेवलो. लयच गडबड झाली असली तर जेवा मग बाहेर. जावाई ते टाकीत ते पैप धरा बरं तवार. मला कशी काही काम सांगता हो, ते माझा मित्र, त्याला त्या सासराडे किती इज्जत आहे, त्याला कसलं काढीचं काम सांगत नाही. अहो जावाई त्याची न तुमची बराबरी का? त्याला नोकरी, तुम्ही बसता तिथं भाकरी झाल्यात का बघत. मामी मी इथं आलोय, मला साधं पाणी विचारलं नाही काय नाही. तुमची आई आली की तुमच्या आईला चहा पाणी सगळंच कमून होत असं. अहो जावाई माझी आई 5-6 वर्ष झालं आताची का आली तर झाली का तुमची कुरकुर चालू? तुम्ही तर रोजच इथं पडलेले आहेत ना. अहो जावाई बघता बघता तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाले. हो ना, आणि कळलं सुद्धा नाही कसे हे 6 वर्ष निघून गेले पटकन. ती कसं काय? जेलातल्या कायद्याला काय कळत आहे. मामी ते शिवांशला 8-10 दिवस सांभाळू, आम्ही जरा बाहेर चाललो फिरायला. हो ना सांभाळते ना, तुमच्या शिवांशला सांभाळते, तुमच्या बायकोला सांभाळते आणि सगळ्या तुमच्या खानदानाला सांभाळते. अजून कुणी असलं तर आणून इथं मांडा, इथं धर्मशाळा आहे. मामी आलात का? उजडून तरी द्या, अजून काही खायला केलं नाही. बसा तिथं गप. जावाई तुम्ही जेवण करणार आहेत का? काय मी बी कुणाला विचारते, तुम्ही जेवण तर करणारच आहेत. हो हो आहेत शिळ्या भाकरी आहेत. मामी मी आता नवी 2 व्हीलर घेऊ का? अहो जावाई जी गाडी आहे तिच्यातच आहेत का तुमच्याकडे पैसे पेट्रोल टाकायला? माझे पाहुणे रावळे काल म्हणत होते पाहुणे वाटाने गाडी ढकलीत चालली होती, लागले नवी गाडी घ्यायला. अगं मम्मी काय रे? ती आपल्या शेजारची नीलम पळून गेली. जाणारच, तिची लक्षणं तशी होती. दिवस नाही रात्र सारखं फोनवर चालू असायचं. कपडे वाळू घालताना फोनवर, भांडी घासताना फोनवर, चपाती करायला लागली तरी फोनवर आहे. तिचा फोन काय अजिबात सुटला नाही. पण कुणासून पळून गेले? अगं आपल्या भैया बरोबर. मामी त्या आका एवढ्या 5-6 वर्षानंतर आल्यात आहे. मग आकाला काहीतरी पनीर पुऱ्या बिऱ्या तसलं काय श्रीखंड आम्रखंड तसलं करा खायला. अहो जावाई तुम्ही कशाला पंचायतीत पडतात? मी माझी बघते ना माझ्या आईला काय करायचंय ती. तुम्ही उठा बरं निघा. मामी म्हशीच्या दुधामध्ये काय पाणी टाकलंय का? कसलं लागायला हे? अहो जावाई जरा दम काढी जाते, निर्म्याचं पाणी होतं. मामी त्या कोंबड्या ऐकायच्यात का गिराईक खाई? अहो जावाई तुम्ही काय करा, कोंबड्या बी का घरदारी का सगळा चट काटा काढा आणि पुन्हा राहिलं सायला आम्हाला बी दोघाला इकून टाका तुम्ही.